पिवलं पिवलं घातलंय आणि नुसती कुई 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 चालू केली वाघानं. काय झालं? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू BS ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होपसो सगळे मजेत असाल. तर खूप दिवसांनी ब्लॉग बनवते. मध्यंतरी थोडंसं ब्लॉग येणं कमी झालेलं बिकॉज खूप सारी कारणं येतं. जाऊ द्या तिकडे, आता ते कशाला सांगू. तर काय आहे, आज शंभूचा फोटोशूट करायचं ठरवलेलं आहे. त्याला का आत्ता आज किती 2-3 दिवस बाकी आहेत त्याला. तर त्याला 9वा महिना स्टार्ट होणार आहे आणि मग त्याचा फोटोशूट करायचा होता. सो मग म्हटलं करून घ्यावा आज. आणि तसंही पावसाळ्याचे दिवस आहेत ना, व्यवस्थित करमतंय ना काय, फक्त घरातच आहे, बाहेर कुठे जात नाही आहे. शंभू आणि मी एवढंच आहे आता सध्या तरी बस. त्यामुळे चाललं आहे आमचं असंच. आता बघूयात आज कसा फोटोशूट करते मी. आणि शंभूचा पण आता 9वा महिना लागल्यापासून लागला नाही आहे, लागणार आहे. 8वा महिना लागण्यापासून त्याला बरेच डेव्हलपमेंट झाली आहे त्यामध्ये. बसणं, व्यवस्थित बसणं वगैरे. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की खूप साऱ्या बदलल्यात आणि खूप सारे चेंजेस झाले आहेत. तर त्या बाबतीत आपण एका बेबीच्या बाबतीत व्हिडिओ नंतर घेऊन येणार आहे मी. आणि बघूया आता आज फोटोशूट करते. 9वा महिना लागला आहे त्याला, लागला आहे म्हणते मी, लागणार आहे त्याला 2-3 दिवसानं. तर बघू आपण आता कधी चालतोय, कधी रांगतोय. रांगत नाही आहे अजून शंभू. त्याचे पप्पा पण रांगत नव्हते, सो माहीत नाही, मला नाही वाटत आहे की रांगल तो. पण डिरेक्ट चालणारच आहे तो, कारण काही धरून वगैरे उभा राहत असतो. सो चलो पाहूया. तर आमची तयारी झाली आहे. आम्ही 7 to 8 केले, म्हणजे 7 to 8 महिना कंप्लीट झाला. पिवलं पिवलं घातलंय आणि नुसती कुई 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 चालू केली वाघानं. काय झालं पिलू? काय झालं? हां, इकडलं ओ नाग बाय सोनं, काय झालं तुला? मम्मा लेस घातली नवीन, नव्हता घालायच्या ड्रेस नव्हता घालायचा तुला बेबी. काय झालं बाबूला? चलो पटकन फोटो काढून घेतो. सो शंभू काही फोटो काढून द्यायला झालता, त्यामुळे मग पटकन 2-3 फोटो काढले तसेच. आणि म्हटलं जाऊ द्या, म्हणजे याला रडवण्यामध्ये काही मजा नाही आहे आणि तशी फोटो काही चांगले येणार नव्हते. सो मी ॲपल देते, काही देत होते त्याला खायला, पण तो काही म्हणजे नादी लागत नव्हता. खाली पडला ॲपल की परत रडायचा चालू करायचा. सो तुम्हाला दिसतंय त्याची रिॲक्शन. तर हा ब्लॉग मी आता इथेच सेंड करते. कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.